गावाकडे ना सकाळी उठण्यासाठी अलार्म लावण्याची अजिबातही गरज भासत नाही. कारण सूर्य उगवण्याच्या अगोदर सर्वांनाच जाग येते आणि आज तर आमची सकाळ खूप छान झाली होती. आम्ही सकाळी स्वयंपाक करेपर्यंत बाहेर शेंगा सुकवण्याचं काम चालू होतं आणि आम्ही रिद्वीलाही या गोष्टींसाठी मोटिव्हेट करत असतो आणि तीही हे काम खूप आनंदाने करत होती. कारण तिलाही शेतात काय कामं असतात किंवा शेतात काय-काय करत असतात ह्या सगळ्या गोष्टींची समज असावी असं आम्हाला वाटतं. त्यानंतर आम्ही गेलो आंबे तोडण्यासाठी. आमच्या शेतात खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची आंब्याची झाडं आहेत आणि आंब्याच्या सीझनमध्ये स्वतःच्या शेतातले विदाऊट केमिकल टाकून पिकवलेले आंबे खाण्यात जी मजा आहे ना, आहा! ती पुणे, मुंबई सारख्या शहरामध्ये विकत घेतलेल्या आंब्यांमध्ये तो गोडवा अजिबातही येणार नाही. समोरच शेततळ आहे आणि शेततळ्याच्या काठावरच सगळे आंब्याची झाडं आहेत. गायांना खाण्यासाठी हा घास केलेला आहे आणि रिद्वी मॅडम सुद्धा इकडे आली बरं का. म्हणजे तिला घरी चैन कसं पडेल, आई इकडे काय करते हे बघायला तर यायलाच पाहिजे ना. मग ती बोलते, "मी पण चल आंबे तोडू लागते." म्हटलं, "आंब्यांचा चीक जर स्किनला लागला ना, तर लगेच जखम होते. त्यामुळे अजिबातही असे काही उद्योग करायचे नाहीयेत." इकडे मी लिंबू शोधते, कारण हे पण लिंबाचं झाड आहे आणि मी आंबे तोडेपर्यंत रिद्वीचे एवढे चक्कर झाले घरी शेतात, कारण आमचं घर शेतातच आहे म्हणून. त्यानंतर सगळे आंबे वगैरे तोडून झाले आणि आता मी लिंबू गोळा करते. म्हटलं खाली पडलेली जी आहे ती पिकलेली होती आणि तेवढी आमच्यासाठी पुरेशी आहे. पण काकू बोलल्या, की लिंबू फ्रिजमध्ये जर व्यवस्थित पुसून ठेवलं ना, तर 1-2 महिने आरामशीर जाईल. त्याच्यामुळे थोडीशी जास्त लिंबू तोडली आणि लिंबाच्या झाडाला ना खूप जास्त काटे असतात. मी कितीही केअरफुली काम केलं, पण तरी माझ्या बोटाला काटा टोचलाच. नाही, नाही म्हणत आंब्यांची पूर्ण पाटी भरली, तरी सुद्धा आंबे तोडण्याचा मोह काही सुटत नव्हता. आणि एवढंच पुरेसं नाहीये बरं का. काकूंनी ऑलरेडी जे आंबे पिकत घातलेत, त्यातनं पण काही आंबे घेऊन जायचेत. तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की दाखवेल. आणि आता आम्ही घरी निघतो, कारण खूप भूक लागली आहे. मुलं सुद्धा आमची वाट बघतात, की कधी आम्ही येऊ आणि आम्ही सगळे सोबत जेवण करू. गावाकडचे व्लॉग बघायला तुम्हाला आवडतात का? हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाय.